आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। स्थानिक नागरिकांच्या पुढाकारानं लक्ष्मीनारायण घाट गोदावरी नदीच्या पात्राची स्वच्छता आणि वृक्षारोपणाबाबत अतिरिक्त आयुक्तांची भेट। स्थानिक नागरिकांच्या विनंतीनंतर नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अय्यर मॅडम यांनी लक्ष्मीनारायण घाट येथे भेट दिली। यावेळी त्यांनी नागरिकांनी स्वच्छतेच्या अनुषंगाने मांडलेल्या अडचणी समजून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्याचं आश्वासन दिलं। या भेटीदरम्यान या परिसरातील नागरिकांनी घेतलेली स्वच्छता आणि वृक्षारोपण उपक्रम आयुक्त मॅडम यांनी स्वतः पाहिले। त्यांनी नागरिकांच्या उपक्रमशीलतेचं कौतुक केलं आणि असे उपक्रम इतर ठिकाणीही राबवावेत असं मत व्यक्त केलं। या प्रसंगी आयुक्त मॅडम यांचं स्वागत नंदुभाऊ कहार यांनी केले। कार्यक्रमास भालचंद्र कुलकर्णी, निवृत्त मुरडनर सुदाम बोडरे, गणेशराव साळवे, वाल्मिक पोमणार हे ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील पत्रकार राजेंद्र साखरे आणि संजय हिरवे उपस्थित होते। भालचंद्र कुलकर्णी यांनी गोदापात्र स्वच्छता आणि वृक्षारोपण या उपक्रमाची सविस्तर माहिती आयुक्तांना दिली आणि भविष्यातील नियोजनही मांडले। श्रीमती कहार यांनी शाल आणि श्रीफळ देऊन आयुक्त मॅडम यांचा सत्कार केला। स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यातील ही समन्वयाची भावना लक्ष्मीनारायण घाट परिसराच्या सौंदर्यात भर घालणारी ठरणार आहे। जय श्रीराम, जय गोदामाई। गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या या लक्ष्मीनारायण घाटावर अनेक समस्यांना आपले इथले सगळेच नागरिक त्रस्त झाले होते आणि त्याचा अनेक दिवसांपासून आमचे कुलकर्णी काका, भालचंद्र कुलकर्णी काका हे पाठपुरावा करत होते। त्यांच्या आज पाठपुराव्याला यश म्हणून आदरणीय कुंभमेळा प्राधिकरणाच्या आयुक्त अय्यर मॅडम आज इथे आमच्या मागणीनुसार आल्या होत्या। त्यांनी या संपूर्ण घाटाची पाहणी केली आणि अनेक निर्देश पण त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। तसंच आम्ही देखील त्यांना येथील समस्याबाबत कुलकर्णी काकांनी देखील ज्या अभ्यासयुक्त ज्या समस्या होत्या त्या सगळ्या त्यांच्यासमोर मांडल्या आणि आम्ही त्यांच्यासमोर सगळा हा विषय मांडल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की येत्या काही दिवसात आपण पुन्हा सगळे परत एकदा बसू आणि या विषयावर परत एकदा सविस्तर चर्चा करू। त्या संदर्भात त्यांनी आम्हाला पुढचा वेळ देखील दिला आहे आणि पुढील वेळेमध्ये आपण नक्कीच हा आपला लक्ष्मीनारायण घाट, आपली गोदामाई स्वच्छ आणि निर्मळ करण्याचा प्रयत्न करू। जय श्रीराम, जय गोदामाई। नेमकं काय समस्या होत्या? अनेक दिवसांपासून आता आपण बघतोय की इथे हा जो पाऊस जर कधी सुरू झाला जोराचा तर अनेक दगड कुठे डायरेक्ट घाटावर येतात वाहून। त्यानंतर अनेक प्लास्टिकचा कचरा, पानवेली, ते जाळ्यांमध्ये अडकलेल्या पानवेली, प्लास्टिक, वेस्टेज मटेरियल्स हे सगळं गोदामाईमध्ये टाकलं जातं। आम्ही वारंवार सूचना देऊन देखील या सगळ्या वस्तू किंवा तिथली जी साफसफाई हे वरतीच आपल्या जवळच अमरधाम आहे, त्या अमरधाममधील मृतांचे कपडे देखील नदीमध्ये सोडण्यात येतात। तर यावर काहीतरी पायबंद घालावा म्हणून त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सगळ्या वॉटरगेट्स असतील किंवा स्वच्छता निरीक्षक असतील, बांधकाम विभाग असेल, स्वच्छता विभाग असेल, या सगळ्या विभागांना त्यांनी सूचना देण्याचं आम्हाला मान्य केलं आहे आणि त्या अनुषंगाने त्या सूचना देखील देतील असं आम्हाला वाटतंय। ओके बाबा या इकडे, या इकडे।